नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. आज आपण मस्त अशी व्हेज फिशची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी येथे मी 200 ग्रॅम पनीर घेतले आहे. पनीर आपल्याला एक मोठा तुकडा लागणार आहे. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी कोथिंबीर, 4-5 पाकळ्या लसूण तसेच पातळ आल्याचे काप घालून वाटून घेतले आहे. तिखट आवडत असल्यास यामध्ये आपण थोडीशी मिरची सुद्धा घालू शकतो. आता 2-3 चमचे रवा आणि 2-3 चमचे बेसन घेऊन अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. 200 ग्रॅम पनीरचा असा मोठा तुकडा घेऊन अशा प्रकारे पातळ मोठे काप करून घ्यायचे आहेत. आता यातला एक काप घेऊन या तुकड्याला फिशचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आधी बाहेरच्या साईडने फिशचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मधल्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. म्हणजे ज्याप्रमाणे खराखुरा कट केलेला मासा असतो त्याप्रमाणे हा पनीरचा तुकडा दिसेल. अशाच प्रकारे 4ही तुकडे आपण कट करून घेणार आहोत. आता या तुकड्यांना आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. यासाठी मी या ताटामध्ये 1 चमचा हळद, आवडीनुसार कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही जो कोणताही मसाला वापरता तो मसाला घेतला तरीही चालेल. तसेच चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली आहे. ही पेस्ट आता पनीरच्या तुकड्यांना अशा प्रकारे सर्व बाजूंनी लावून घ्यायची आहे. सर्व तुकड्यांना अशा प्रकारे मसाला लावून झालेला आहे. आता यावरच वाटून घेतलेली कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट लावून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि आलं लसूणचं वाटण लावून झाल्यानंतर 10 मिनिटे हे आपण असेच बाजूला ठेवून देणार आहोत. आता कढईमध्ये तेल घालून घेतले आहे. तेल थोडेसे गरम झाले की तयार तुकडे अशा प्रकारे रवा आणि बेसनच्या मिश्रणामध्ये घोळवून तळून घ्यायचे आहे. कढईतले तेल गरम झालेले आहे. आता एक एक करून आपण हळूवारपणे एक तुकडा टाकून शॅलो फ्राय करून घेणार आहोत.
अशा प्रकारे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे तुकडे तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत छान हे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्त अशी झटपट आणि कमी साहित्यात होणारी व्हेज फिशची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.